तर देवखेडवरून हा शिमगा देवखेड वेब सिरीज नमन खेळे या लोककलेचं विपरीत चित्रण करणारी आहे। लोककलेतील लोकदैवत ठरलेल्या शंकासूर पात्राचं अवमानकारक चित्रण करण्यात आलंय। त्यामुळे या वेब सिरीजला कोकणवासियांचा आणि कोकणातून तीव्र विरोध। लोककलेचं जतन संवर्धन करणाऱ्या कलावंतांच्या विविध संघटनांकडूनही विरोध होतोय। नमन कलेच्या महोत्सवात योगदान देणाऱ्या कलावंतांना सरकार सन्मानित करतं। वृद्ध कलावंत मानधन योजनेतही कलेचा समावेश शासनानं केलाय। महाराष्ट्र शासनानं सन्मान केलेली ही लोककला वेब सिरीजमुळे पौराणिक खूप जुन्या लोकपरंपरेला धक्का लागल्याची नागरिकांमध्ये भावना आहे। वेब सिरीजवर बंदी घालण्याच्या मागणीसह वेब सिरीज विरोधात रोष वाढतोय। शिमग्याचा सण जवळ आला असताना अशा प्रकारचं गढूळ वातावरण निर्माण होणं अयोग्य। मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून तातडीनं योग्य ती कारवाई करावी ही विनंती। असं पत्र शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। त्यामुळे आता पत्राच्या मागणीनुसार या वेब सिरीजवर कारवाई होते का, वेब सिरीजचं चित्रीकरण त्यासोबतच प्रसिद्ध होण्याची तारीख यावर काही परिणाम होतो का ते पाहणं महत्त्वाचं आहे।